राजे 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 वाटू लावणार. सगळे राजे ही भरताला वाट लावण्याकरता त्या ठिकाणी जमले आणि भरत अयोध्येकडे निघाले. श्रीराम स्मरणे प्रज्ञा प्रबुद्ध श्रीरामाचा कनिष्ठ बंधू वा. भरत भगनी आघात बोलू वसे स्वानंदू नंदीग्रामी. भरत हे रामाचे धाकले भाऊ, पण शास्त्राचा नियम कसा आहे की धाकल्या भावानं जे थोरला भाऊ सांगतो त्याच्या आज्ञेत वागतो आणि ते जसं सांगेल तसं माणसानं राहावं. तसं रामानं भरताला आज्ञा दिली आणि भरत त्या ठिकाणी नंदीग्रामाला आले. ते काही अयोध्येमध्ये गेले नाही आणि त्यांनी काही राज्याचा अभिलाष केला नाही. मग आता नंदीग्रामाला राहिले, पण कसे राहिले तिथं नुसतं रामाचं नामस्मरणाशिवाय तिथं भरतानं काही केलं नाही. ऐसी आगाध स्थिती भरता नंदीग्रामी वस्ती वनवासी श्री रघुपती करील ख्याती ते ऐकाय. आता भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी येऊन राहिले आणि राम वनवासामध्ये राहिले. म्हणजे दोघांमध्ये फरक काहीच नाही. हे बी अरण्यामध्येच ना भरत बी अरण्यामध्ये. आता फरक इतकाच आहे की भरत रामाचं नामस्मरण करायला एका जागेवर बसून आणि राम आपलं कर्तव्य करायला लागले. ज्या कार्याकरता त्यांनी अवतार धारण केलेला होता त्याच्याकरता राम वनामध्ये करणार. निज राज्याची लोभ प्राप्ती निश्चय सत्य नोनी रघुपती अयोध्या कांडा केली समाप्ती करोनी वस्ती वनवासी. आता भरत हे नंदीग्रामाला आले आणि राम अरण्यामध्ये आणि त्या ओळीबरोबर इथं आता अयोध्या कांडाची समाप्ती झालेली आहे आणि पुढे आपल्याला अरण्यकांड ऐकायला मिळणार आहे. कारण 1 वर्ष झालं तुम्ही सगळ्या लोकांनी मला एवढं सहकार्य केलं. मला काही वाटत नव्हतं बाबा की इथं काही या उदयनगरमध्ये रामायण ते कर असं मला वाटत नव्हतं. कारण ज्यावेळेस आम्ही इथं श्रावण महिन्यामध्ये लावलं सगळं धिंगाणच करायचे लोक येऊन तरी काय करावं नाही इलाजन आम्हाला चित्र करायच्या घरी रामायण घ्यावं लागलं राहिलेलं. आता लोक म्हणाले तसं कसं वा रामायण घरी नसतंय देवळातच असतंय आपण आता करावं काय भाऊ. बरं तुम्ही टिकवी आणि सगळ्यांनी सहकार्य केलं. मग वाचक सूचक बी आले आणि मी 2-3 महिने 4-5 महिने बिमार होतो, पण ह्या सगळ्या लोकांनी हे माझं कार्य पडू दिलं नाही. त्याच्याबद्दल तर ह्या लोकांचं मी खूप आभारी बाबा. पुन्हा पुन्हा त्यांचे आभार मानतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुख आणि एकमेकाला सहकार्य जर नाही केलं तर मग हे कार्य तरी कसं सगळं ऐक नाही. तसं अजून सगळ्या वाचणाऱ्या सांगणाऱ्या ऐकणाऱ्या पुन्हा अजून माझी विनंती आहे की इथून पुढच्या कार्याला सुद्धा असे सगळेजण सहकार्य करा. म्हणजे मग मी धन्य आणि माझं काम मी धन्य जातं. बस चला. सापत्न मातेची वचनोक्ती श्रीरामे पाळोनी अति प्रीती वा. अयोध्या कांडा केली समाप्ती करोनी वस्ती वनवासी. रामानं काय केलं सावत्र आईच्या शब्दाला मान दिला. दशरथ राजा म्हणला होता का रामाला तू वनवासाला जाऊन येशील. बर काहीतरी त्याला पुन्हा वनवासाला जा म्हणली होती. फक्त म्हणली किंवा तुझ्या बापानं मला वचन दिलेले आणि मी ते आता मागून घेतले एवढंच काही बोलली होती. मग आता सख्य माईचं कुणी ऐकणार सावत्र आईचं कुणी ऐकावं. पण रामानं आपल्या सावत्र आईच्या वचनाला मान दिला आणि त्या ठिकाणी असणारं वनवासाला
गेलेलं आहे तर आणि अयोध्या कांडाची या ठिकाणी आज सांगत आहे. कौसल्या मातेची काकुलती श्रीरामे मौन धरोणी निश्चिती अयोध्या कांडा केली समाप्ती करोनी वस्ती वनवासी आणि ज्या वेळेस राम वनवासाला निघाले आणि कौशल्य मातेनं रामाला किती लिहिलं होतं, किती सांगितलं होतं की बाबा माझ्या हिच्यामध्ये राहा, तो वनवासाला जाऊ नको. पण त्यावेळेस राम बसले, काही बोललेच नाही, मौन धारण केलं. काही नग बी म्हणायचं नाही आणि होय बी म्हणायचं नाही आणि काहीच नाही. हे अशा प्रकारची अवस्था रामाने केली. राम वनवासाला गेले आणि अयोध्या कांडाची समाप्ती. सीताचे राणी चाले वना प्रती दुःख न मानोनी सीतापती अयोध्या कांडा केली समाप्ती केली वस्ती वनवासी.